नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण या विभागातील विभक्ती हा प्रकार पाहणार आहोत. विभक्ती एकूण 8 आहेत. विभक्तीमध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन असे विभक्तीचे प्रत्यय येतात. ज्यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनात आणि अनेकवचनात प्रत्यय येत नाही. द्वितीया विभक्तीमध्ये एकवचनात सलाते, अनेकवचनात सलानाते. तृतीया विभक्तीमध्ये ने एशी, अनेकवचनामध्ये ने शीही. चतुर्थी विभक्ती एकवचनात सलाते, अनेकवचनात सलानाते. पंचमी विभक्ती एकवचनात ऊनहून, अनेकवचनात सुद्धा ऊनहून. षष्ठी विभक्ती एकवचनात चाचीचे, अनेकवचनात चे ची. सप्तमी विभक्तीमध्ये त ई आ एकवचनात आणि अनेकवचनात त ई आ. संबोधनमध्ये एकवचनात प्रत्यय नाही, अनेकवचनात प्रत्यय असतो नो. नो संबोधन याचा अर्थच असा आहे की कुणाला तरी उद्देशून म्हणतो. आता समजा आपण मूल हे सामान्य नाम घेतले तर द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे प्रत्यय जे आहे विभक्तीचे ते आपण त्या मूल या सामान्य नामाला कसे जोडू शकतो बघा. द्वितीय विभक्तीचा प्रत्यय मुलास, तृतीय विभक्तीचा प्रत्यय मुलानी, चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय मुलास, पंचमी विभक्तीचा प्रत्यय मुलाहून, षष्ठी विभक्तीचा प्रत्यय मुलाचे, सप्तमी विभक्तीचा प्रत्यय मुलात आणि संबोधन म्हणजे उद्देशून म्हणणे मुलांनो. बघा, यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती या दोन्हीही सारख्याच आहेत, परंतु त्या दोन्ही ओळखण्यासाठी आपण एक ट्रिक पाहूया. बघा, उदाहरण असे आहे, बाबांनी मुलीला शाळेत सोडले. यामध्ये मुलीला या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, ज्याला ला हा प्रत्यय द्वितीयेचा किंवा चतुर्थीचा आहे. हे आपण कसं ओळखायचं? पुढच्या उदाहरणावरून पाहूया आपण. बघा, चतुर्थी, आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता या दोन्ही उदाहरणांमध्ये मुलीला आणि नातीला या दोन्ही शब्दांमध्ये ला हा प्रत्यय आलेला आहे, परंतु द्वितीय आणि चतुर्थी हा दोन्हींचा फरक ओळखायचा कसा? तर पहा, बाबांनी मुलीला शाळेत सोडले. आता शाळा सुटल्यानंतर बाबा मुलीला पुन्हा एकदा घरी घेऊन जाणार आहेत, परंतु पहा पुढच्या वाक्यामध्ये आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये आजीने नातीला जी गोष्ट सांगितली, नातीने ती पूर्णपणे स्वतःकडे घेतली आहे. म्हणजेच नातीला जर कुणी गोष्ट विचारली तर नात आजीने सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी जरी सांगता नाही आली तरी थोडीफार प्रमाणात का होईना ती सांगणार आहे. म्हणजेच द्वितीय वाक्य जे असतात ज्यामध्ये विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो, त्या विभक्ती प्रत्ययामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं दाण दिसत नाही, परंतु चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला जो प्रत्यय सलाते, सलानाते जोडलेला दिसतो, त्यामध्ये त्या वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी दान केल्याचं, कुणाला तरी काहीतरी विनामूल्य देऊन टाकल्याचं दिसत असतं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे व्याकरणावर आधारित व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपण मराठी कट्टा ज्ञान आणि मनोरंजन या चॅनलला सबस्क्राईब करा.